अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजचा विषय आज तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल. आपण छोटा मोठा का होईना, घरातून होईना किंवा बाहेर असेल, आपला छोटा मोठा का होईना बिझनेस असतो, आपले स्टार्टअप असतं, म्हणजे सुरुवात असते आपली एक प्रकारे. आणि ते बिझनेसला ग्रोथ व्हावी, तो बिझनेस दिवसेंदिवस वाढावा, त्या बिझनेसमध्ये आपली प्रगती व्हावी, बिझनेसमध्ये वाढ व्हावी, चांगला नफा मिळावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक बिझनेसमॅनची ती इच्छा असते. बिझनेस छोटा असो किंवा मोठा, तो बिझनेस आहे, व्यवसाय आहे. पण अशा वेळेस कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती बिझनेसमध्ये नवीन आलेला आहे, पण त्याची प्रगती लगेच झालेली आहे, असं तुम्हाला देखील दिसतं. पण तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय आणि कुठेतरी उद्योगधंदा व्यवसाय बसला आहे, उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाहीये, कामधंदा बंद पडण्याच्या मार्गावरती, ठप्प पडण्याच्या मार्गावरती आहे. एखादा व्यवसाय आपण सुरू केलेला आहे, एखादं शॉप सुरू केलेलं आहे, तर ते बंद करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे, असं जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही ही अत्यंत प्रभावी आणि स्वामी केंद्रानुसार सांगितलेली ही सेवा आहे, तर तुम्ही आवर्जून करायची आहे. आता ही सेवा कोणती आहे, कशा पद्धतीने करायची आणि याच्यासाठी साहित्य काय लागतं, तर बघा, काहीच करायचं नाहीये तुम्हाला, काहीच करायचं नाही. बघा, आता भरपूर तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल की याच्यामध्ये सेवा करावी, चांदीचंच घ्यावं, पितळेचंच घ्यावं, हेच करावं, तेच करावं, मग आपल्या घरातलं जे काय आहे ते द्यायचं, मग नवीन घेऊन यायचं, मग त्याच्यामध्ये सेवा करायची, आपलं सोनं घाण ठेवायचं, मग आपण ती नवीन गोष्ट आणायची, मग आपण सेवा करायची. आपली लक्ष्मीच आपण घराच्या बाहेर काढतोय. मग लक्ष्मी माता कशी काय प्रसन्न होईल? लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी भाव महत्वाचा आहे, ना की कशावरती तुम्ही सेवा करताय ते महत्वाचं आहे. तुम्ही किती शुद्ध अंतःकरणापासून सेवा करताय. तुमच्याकडे भलेही काही नसो, फक्त नित्यसेवेचं पुस्तक आहे ना तुमच्याकडे, नित्यसेवेचं पुस्तक 60 ते 66 रुपयापर्यंत भेटून जाईल तुम्हाला. ते नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला हवं आहे आणि त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सेवा आहे, त्याच तुम्हाला करायच्या आहेत, तुमच्या देवघरासमोर बसून करायच्या आहेत. आता तुम्हाला कवड्याच लागतील, कमळगट्याचे मणीच लागतील, गोमती चक्रच लागतील, लालगुंजाच लागतील, हे सगळे माता लक्ष्मीनेच आपल्याला दिलेले. माता लक्ष्मीला प्रिय असं आहेत, पण माता लक्ष्मीनेच हे तयार केलेले आहेत, माता लक्ष्मीने उत्पन्न केलेले आहेत, उत्पत्ती केलेली आहे या रत्नांची. आणि आपण तेच रत्न घेण्याच्या मागे लागलेला आहोत. आणि बघा, घ्यायला काय हरकत नाही, आपण घेतो, पण कधी कधी आपली परिस्थिती नसते, आपण नाही घेऊ शकत, अफोर्ड करू शकत नाही आपण. अशा वेळेस काय आपल्या घरातली एखादी वस्तू देऊन आपण घेऊ का? नाही. तर अशा वेळेस आपला उद्योगधंदा वगैरे चालावा म्हणून घरातल्या घरात आपण स्वतः सेवा करायची आहे. आणि सेवा केवढी आहे बघा, आता सेवा सांगणार आहे मी तुम्हाला. मग ताई एवढी सेवा करायची का? एवढी कधी सेवा करायची? आपल्याला एवढं पाहिजे ना? सेवा इतकुशी करून चालेल का? सेवा जशी जशी वाढवाल तुम्ही तसं त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि अत्यंत प्रभावी आणि लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच करायची आहे. ही सेवा 40 दिवसांची असणार आहे. तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकता या सेवेला, त्यामुळे तुम्ही नक्कीच करा. बघा, एखाद्याचं छोटंसं शॉप असतं, बुटीक तुम्ही टाकलं असेल, घरातून तुम्ही साड्यांचा व्यवसाय किंवा ड्रेस मटेरियल्स वगैरे विकत असाल, छोटासा घरातून व्यवसाय सुरू केला असेल, एखादा तुम्ही टपरी टाकली असेल, गाढा टाकला असेल, एखादा शॉप तुम्ही उघडलं असेल, एखादं बुटीक तुम्ही उघडलं असेल आणि तो व्यवसाय चांगला चालावा, त्या व्यवसायामध्ये उत्तरोत्तर चांगली प्रगती व्हावी, नफा व्हावा, असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर ना? तर आणि कुठेतरी तुम्हाला वाटतंय ना, या व्यवसायामध्ये आपल्याला कुठेतरी मागं पडतोय, आपला कुणीतरी पाय खेचतंय असं आपल्याला वाटत आहे, तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून ही सेवा करा. ही सेवा केल्यामुळे नक्कीच 100% तुमच्या सगळ्या प्रश्न सुटणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नफा व्हायला लागलेला, तुमची सेवा चालू आहे ना त्या काळातच तुम्हाला तुमचे व्यवसायाची चांगली ग्रोथ होताना दिसेल, तुम्हाला नफा मिळताना दिसेल, तुमचा उद्योगधंदा कुठेतरी ठप्प होत होता तो कुठेतरी मार्गाला लागलेला तुम्हाला दिसणार आहे. तर आता ही सेवा काय करायची बघा, तुम्हाला श्रीयंत्रावरती सेवा करा. श्रीयंत्र नाहीये तर श्रीयंत्र आणायला जाऊ का? नाही आणलं तरी चालेल. तुमच्या घरात लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे, माता लक्ष्मीचा फोटो आहे, भगवान विष्णूंचा फोटो आहे, घ्या, आपल्या देवघरासमोर बसा आणि तुम्हाला सेवा करायची आहे, निवांत सेवा करायची आहे. काही हरकत नाही की श्रीयंत्रच हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, अजिबात नाही. श्रीयंत्रावरती कमळगट्याची माळ असेल तर त्याच्यावरती सेवा करा, नसेल तर तुळशीची माळ, नसेल तर निवांत 5 मिनिटं मनातल्या मनात तुम्ही सेवा करायची आहे. आता ही सेवा 5 मिनिटाची नाही, 25 ते 30 मिनिटं लागतील तुम्हाला. आता सेवा काय करायची? 40 दिवसांची ही सेवा असणार आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प, आता तुम्ही म्हणाल की ताई एवढी का बडबडते आज, पण बघा, सेवा करताना कधी काचकूच करायची नाही. आपण मागताना देवाला भरपूर मागतो, पण देवासाठी काहीतरी करायचं असेल तर सेवा करा, कारण त्या सेवा केल्यामुळे जेवढं जास्त तुम्ही सेवा करणार तेवढ्या लवकर देव प्रसन्न होणार. तुम्ही एवढी सेवा केली तर देव प्रसन्न होत नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे बघा, आपल्याला सेवा करायची आहे, तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर संकल्प घ्यायचा आहे, तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे, अखंड संकल्प घेता, अखंड ही सेवा मी करेल असा शब्द वापरू नका,
कारण अखंड म्हणलं की आपला खंड पडतो. आता लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, तुम्हाला देखील माहिती आहे, मुलांना सुट्ट्या लागतात, माहेरी वगैरे तुम्ही जाणार असाल तर हे सगळं आटपून यायचं, लग्न वगैरे माहेर वगैरे सगळं करून यायचं आणि नंतर तुम्ही सेवेला लागा. कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त 1-2 दिवसाचा ठीक आहे, पण जास्त गॅप 9, 10, 12 दिवसाचा गॅप वगैरे असा नको या सेवेमध्ये. त्याच पद्धतीने आपल्याला या सेवेमध्ये कोणताही अडथळे येऊ नये म्हणून आपण ते तुमचे सगळे कार्यक्रम वगैरे आटपानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करताना बघा, मंदिरासमोर बसायचं आहे, तुपाचे एक निरंजन लावा, आवर्जून लावा. माता लक्ष्मीसाठी तुपाचे एक निरंजन लावा, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आणि तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक प्रत्येकाकडे असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकातून तुम्हाला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र सगळ्यात अगोदर बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. 16 वेळा बोला किंवा 11 वेळा, 11 किंवा 16 वेळा बोलायचं आहे. जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा बोलणार असाल तर 1 ते 7 ओवीपर्यंत तुम्हाला 11 वेळा बोलणार असेल तर 10 वेळा तुम्हाला 1 ते 7 ओवीपर्यंत बोलायचं आहे. 11व्या वेळेस संपूर्ण ओव्या बोलायच्या आहेत. व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्नोमित विक्रमः शंखचरणो अनिरुद्धस्य शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सलः. म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये बोलायचं आहे, ते छोटंसं आहे, थोडंसं आहे, त्यामुळे आपलं लगेच होऊन जाईल. अशा पद्धतीने 16 वेळा बोलणार असाल तर 15 वेळा तुम्हाला 1 ते 7 ओवीपर्यंत बोलायचं आणि 16व्या वेळेस संपूर्ण फलश्रुतीसहित तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. आता 16 किंवा 11 वेळा सांगितलं आहे, एकच वेळा बोलू का असा प्रश्न करूच नका. नंतर 16 वेळा तुम्हाला श्री सुक्तम बोलायचं आहे. श्री सुक्तम देखील तुम्हाला 1 ते 15 पर्यंत तुम्हाला विदाऊट फलश्रुती बोलायचं आहे आणि 16व्या वेळेस फलश्रुतीसहित तुम्हाला श्री सुक्तम बोलायचं आहे. मग आता 11 वेळा बोलणार की 16 वेळा ते तुम्ही ठरवायचं आहे. नंतर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि तुम्हाला 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे. किंवा सगळ्या प्रत्येक मंत्राचे 1-1 माळ घ्या. सेवा जितकी वाढवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने या सेवा करायच्या आहेत आपल्याला. आवर्जून ही सेवा करा. ज्यावेळेस तुमच्या मनातली एखादी इच्छा उत्पन्न आपल्या माता लक्ष्मीसमोर प्रकट करता, बघा माता लक्ष्मीला प्रिय काय आहे? नारायणाची, प्रभू श्री नारायणाची सेवा प्रिय आहे. आणि आपण नारायणाची सेवा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करा. भगवान विष्णूंची जितकी जास्त सेवा तुमच्या हातून घडेल यासाठी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, बरोबर. व्यंकटेश स्तोत्र वाचल्यामुळे भगवान विष्णूंची देखील सेवा केली जाते. विष्णू गायत्री मंत्र केल्यामुळे भगवान विष्णूंची सेवा केली जाते आणि यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. माता लक्ष्मीची सेवा करायचीच आहे, त्यासोबत भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आता ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता, कारण आपला छोटासा गाडा वगैरे असेल तर तिथे सेवा करत बसणार आहोत का आपण रोडवरती? नाही. तुमचं शॉप असेल एखादं तर तुम्ही थोडा वेळ देवांसाठी देऊ शकता, तिथे बसून तुम्ही ही सेवा करू शकता. नाही तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. आता असा देखील प्रश्न येईल की आम्ही श्रवण केलं तर चालेल का? बघा, तुम्ही मागताय काय आणि तुम्ही करताय का? कारण श्रवण करत असताना आपण एकाग्रतेने श्रवण करतो असं देखील नाहीये. आपण श्रवण करताना आपलं मन देखील विचलित होत असतं. आपलं कधी कधी कस्टमर येईल, कधी काहीतरी होईल, मग अचानक आपलं लक्ष जात नाही, मग एखादं गडबड मिस होतं, असं होतं. भले तुम्ही सेवा झाल्यानंतर दिवसभर लहान आवाजात तुम्ही तुमच्या शॉपमध्ये वगैरे लावून ठेवा, श्रवण करा, काही हरकत नाहीये. पण तुम्ही स्वतःच्या मुखातून ज्यावेळेस हे सगळे मंत्रोच्चार काढत असता त्यावेळेस ती ऊर्जा उत्पन्न एक प्रकारची होत असते, ती लहर उत्पन्न होत असते. यासाठी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता आणि सेवा सगळ्या करा. सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका की मी एवढी सेवा करू का आणि तेवढी सेवा करू का. आपल्या दुकानामध्ये कस्टमर 10-12 आले तर तुम्ही म्हणणार आहे का बाबांनो 10-12 नको, एकच कस्टमर पाठव, असं म्हणणार आहे का तुम्ही? नाही. तुम्ही उलट अजून काय म्हणणार, जितके जास्त कस्टमर येतील तितके जास्त माझी ग्रोथ होणार आहे. त्याच पद्धतीने जितकी जास्त तुम्ही सेवा करणार आहात तितकी जास्त तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवेकरी देखील घडवायचे आहेत. तुम्ही मनापासून करा. तुमचा अक्षरशः म्हणजे तुमचा बिझनेस घरातून का असेल ना, म्हणजे बघा भरपूर लोकांचे आता ड्रायव्हिंगचे देखील बिझनेस असतात, म्हणजे ड्रायव्हिंग लावलेले असतात, गाड्या आपल्या लावलेल्या असतात भाड्याने द्यायला, त्या चालत नसतील तर त्या देखील चालायला सुरुवात होते. अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या सेवा करा. 40 दिवसांची सेवा आहे. याच्यामध्ये नियम काय तर परांना वर्ज्य करायचं आहे, परांना खायचं नाही, कारण आपल्यासाठी काहीतरी सेवा करतोय, अतिशय सुंदर अशी सेवा आपण करतोय. यासाठी परांना घेऊ नका. मांसाहार देखील 40 दिवस बंद करायचं आहे. मांसाहार देखील तुम्हाला खाऊन चालणार नाही, कारण अत्यंत प्रभावी व अत्यंत दिव्य भव्य अशी सेवा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करतोय. त्यामुळे याच्यामध्ये मांसाहार करून चालणार नाही.
बाकीचं कोणत्याच नियम नाही. फक्त हे 2 नियम आहेत, परांना आणि मांसाहार. 40 दिवस तुम्हाला खाऊन चालणार नाहीत. तुम्ही कोणीही करू शकता, घरातील स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकता. त्यामुळे नक्कीच ही सेवा करा आणि आपल्या ज्या काही जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर नक्कीच ह्या सेवा करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.